गुड मॉर्निंग स्टुडंट्स. प्रीवियस लेक्चरला आपण बघितलं आहोत बोयंट फोर्स. ठीक आहे, प्रीवियस लेक्चरला आपलं बोयंट फोर्स हा टॉपिक झालेला होता. आज आपल्याला फोर्स मध्ये प्रेशर मध्ये आपल्याला अजून एक नवीन टॉपिक बघायचं आहे आणि हा आपला जो टॉपिक आहे तो बोयंट फोर्स हा जो कॉन्सेप्ट आहे म्हणजे बोयंट फोर्स वर डिपेंड आहे. ठीक आहे, तर आपण आज जो टॉपिक बघणार आहोत त्याचं नाव आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल. आर्किमिडीज प्रिन्सिपल. ठीक आहे, तर हा जो आहे नाव आर्किमिडीज हा एक सायंटिस्टचं नाव आहे. ठीक आहे, आणि त्यांच्या नावावर हा प्रिन्सिपल ठेवलेला आहे की आर्किमिडीज प्रिन्सिपल. आणि आर्किमिडीज यांनी काय केले, काय एक्सपेरिमेंट करून आणि त्याच्या आधारावर जो बोयंट फोर्स आहे बोयंट फोर्सचा थोडासा अजून पुढे केलेले. ठीक आहे, बोयंट फोर्स मध्ये अजून शोध करून आणि एक पॉइंट जोडलेला आहे. ठीक आहे, आणि त्याला आपण काय म्हणणार आहोत आर्किमिडीज प्रिन्सिपल. आणि हा जो प्रिन्सिपल आहे हा प्रिन्सिपल आपण तोंडी शिकवणार नाही किंवा तुम्ही तोंडी शिकणार नाही. सायन्स आहे आणि प्रिन्सिपल्स आहे, कॉन्सेप्ट आहे, म्हणून आपल्याला काहीतरी एक्सपेरिमेंट करावा लागेल आणि काही ऍक्टिव्हिटी करावा लागेल. तर बोयंट फोर्स साठी आपण एक ऍक्टिव्हिटी बघितलं होतं इकडं. ठीक आहे, एम्प्टी बॉटलचं. ठीक आहे, आणि पाणी भरून बॉटल विथ वॉटर. ठीक आहे, ते आपल्याला माहित आहे बोयंट फोर्स म्हणजे काय. अजून तुम्हाला एकदा सांगू देतो की बोयंट फोर्स म्हणजे काय. ठीक आहे, बोयंट फोर्स म्हणजे द फोर्स विच ऍक्ट अपवर्ड डायरेक्शन इन द फ्लुइड और इन द लिक्विड. दिस फोर्स इज कॉल्ड एज बोयंट फोर्स. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, समजा आपण एक बीकर घेतलं होतं, त्याच्यात आपण बॉटल टाकली होती. ठीक आहे, पाणी भरलं होतं. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे ही बॉटल खाली जाणार आहे, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध अजून एक फोर्स आहे तो अपवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होणार आहे किंवा अपवर्ड डायरेक्शनला काम करणार आहे. ठीक आहे, ती अपवर्ड डायरेक्शनला काम करणारी जी फोर्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत बोयंट फोर्स. ठीक आहे, त्याला आपण म्हणणार आहोत बोयंट फोर्स FB. ठीक आहे, आता हा जो बोयंट फोर्स आहे त्याच्यामध्ये काहीतरी आपण पुढे शिकणार आहोत. तो काय राहील आपला आर्किमिडीज प्रिन्सिपल. आणि याच्यासाठी आपल्याला एक अजून एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. सोपी ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी अशी करायची आहे की तुम्हाला एखादा बीकर घ्यायचंय किंवा आपण ग्लास काहीतरी जे आपल्याला घ्यायचे ते आपण घेऊ शकतात. इथे आपण बीकर घेऊ. समजा उदाहरणार्थ आपण इथे घेतलं आहे बीकर. ठीक आहे, आणि हा बीकर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे अजून एक इथं एक फळी टाकायची. ठीक आहे, कोणतीही फळी. ठीक आहे, आपण घेऊ शकता. त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतात क्वान्स. ठीक आहे, एक फळी घेतली आणि ही फळीला काय करायचंय तुम्हाला रबर बँड घ्यायचंय. रबर बँड आपला जो साधा रबर बँड राहतो तो रबर बँड घ्यायचंय आणि त्याला उघडून आणि त्याच्यामध्ये काय करायचे स्टोन घ्यायचे, दगड, छोटासा दगड घ्यायचा आणि तो दगड रबर बँड मध्ये बांधून घ्यायचे. ठीक आहे, आणि काय करायचं इथे आपल्याला एक रबर घ्यायचंय, तो रबर इथे बांधून घ्यायचंय आणि मग हा रबरला एक तुम्हाला स्टोन टाकायचं. ठीक आहे, स्टोन. हा काय स्टोन आणि हा काय रबर बँड. ठीक आहे, रबर बँड. आणि इथे आपण बांधून घेतलं आणि याच्यात स्टोन बांधून घेतला आणि त्याला सोडायचं इथं. तर काय होणार, ही जी रबर बँड आहे ती लांब होणार. ठीक आहे, पसरणार आणि पसरण्यामुळे हे जो आहे स्टोन खाली जाणार आहे. ठीक आहे, आता हे तुम्हाला इथे काय करायचं आहे की जोपर्यंत हा स्टोन आलेला आहे तोपर्यंत हा बीकर मध्ये मार्क करायचा आहे. समजा इथे स्टोन आलेला आहे तर आपण इथे समोर इथे मार्क करणार आहोत. ठीक आहे,
इथे आपण एक समजा मार्क केलेले. ठीक आहे. आता अजून काय करायचंय, एक दुसरं बीकर घ्यायचंय किंवा याच बीकर मध्ये आपण करू शकतात, पण आपण इथे काय करणार, दुसरं बीकर घेणार. तर आपण अजून एक दुसरं बीकर घेतलंय समजा. ठीक आहे. तर ह्या बीकर मध्ये पण आपल्याला काय करायचंय, रबर बँड घ्यायचंय, रबर बँड. ठीक आहे. अजून एक आपण बीकर घेतोय, सेम बीकर घ्यायचंय तुम्हाला. ठीक आहे. सेम बीकर घेतलं आपण आणि त्याच्यात अजून काय करायचं आपल्याला, हा जो रबर बँड आहे आणि हा जो स्टोन आहे याला आपल्याला इथे टाकायचं आहे. ठीक, किंवा सेम लेंथचा आणि सेम स्टोन आपल्याला इथे टाकायचं आहे. तर आपण समजा हा स्टोन इथे टाकला, पण अजून एक तुम्हाला एक बीकर आपण घेतलंय, पण या बीकर मध्ये तुम्हाला पहिले पाणी घ्यायचंय. ठीक आहे. हा बीकर मध्ये आपल्याला काय करायचंय, वॉटर घ्यायचंय. आपण इथे घेतलेलं आहे वॉटर. ठीक आहे. हा बीकर खाली होता, इथे आपल्याला काय घ्यायचंय, वॉटर. म्हणजे आपण काय घेतलं, वॉटर म्हणजे आपण घेतलंय लिक्विड सबस्टन्स. कोणत्याही लिक्विड सबस्टन्स घ्या किंवा वॉटर, आपण इथे वॉटर घेतलेलं आहे. आणि वॉटर घेतल्यानंतर हा जो रबर बँड आहे विथ स्टोन त्याला इथे टाकायचं. ठीक आहे. पाण्यामध्ये काय होणार बघा, पाण्यामध्ये आपण जेव्हा टाकणार हा स्टोन, ठीक आहे, हा स्टोन, तर हा जो स्टोन आहे तो स्टोन मध्ये किती गेलाय म्हणजे खाली किती गेला, सिंक होणार आहे. ठीक आहे. खाली गेला बॉटम मध्ये, तर हा बॉटम मध्ये किती गेलाय त्याच्यावर आपल्याला अजून हा बीकरला एक मार्क करायचं. समजा हा स्टोन इथपर्यंत आलाय तर इथं असे मार्क करायचे हा बीकर मध्ये. ठीक आहे. दुसरा मार्क आपला हा आलेला. ठीक आहे. आता काय करायचं, आपल्याला ऑब्झर्व करायचं ही दोन फिगर. ऑब्झर्व करताना तुम्हाला काय दिसेल की एका बीकर मध्ये लिक्विड सबस्टन्स नव्हता आणि तो बीकर मध्ये हा जो स्टोन आहे जास्त खाली गेलेला, सिंक गेलेले. ठीक आहे. अजून जो दुसरा बीकर आहे ज्याच्यामध्ये आपण वॉटर घेतलं होतं लिक्विड सबस्टन्स, तो बीकर मध्ये हा जो स्टोन आहे सिंक गेलाय, पण जास्त खाली गेलाय का नाही, तो थोडासा वरती आहे. का बरं वरती आहे, हा का बरं वरती, आणि याचे जो लेंथ आहे रबर बँडचा आणि याच्या रबर बँडचे लेंथ, हा जो लेंथ आहे जास्त होणार आहे आणि हा लेंथ कमी होणार आहे, कारण की स्टोन थोडंसं वरती आलेलं आहे. का बरं वरती आलेलं आहे, कारण की इथे बोयंट फोर्स एक काम केलेली आहे. ठीक आहे. बोयंट फोर्स मुळे हा जो स्टोन आहे थोडासा वरती गेलेला आहे, कारण की ग्रेव्हिटेशनल फोर्स खाली डाऊनवर्डला ऍक्ट होणार आहे आणि त्याच्या विरुद्ध बोयंट फोर्स त्याला अपवर्ड डायरेक्शन मध्ये करणार आहे. ठीक आहे. म्हणून हा जो स्टोन आहे थोडा वरती गेला. म्हणजे आपण दोघं मार्क बघितलं, म्हणजे हा एक मार्क आणि हा एक मार्क, तर हा मार्क थोडासा वरती आणि हा मार्क थोडासा खाली. ठीक आहे. हा का बरं झालेला आहे. ठीक आहे. तर याच्यात अर्थ आपल्याला कळायचं आहे की हा जो याच्या आधारावर काय करायचं आपल्याला, आर्किमिडीज प्रिन्सिपल. तर आर्किमिडीज प्रिन्सिपल म्हणजे इथे काय झाला की हा जो स्टोन आहे याचा जो वेट आहे, ठीक आहे, तो वेट प्रमाणे वॉटरला थोडस जागा घेतली. ठीक आहे. वॉटरची जागा घेतली आणि त्याच्या विरुद्ध ही जी बोयंट फोर्स आहे तो बोयंट फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लूइड डिस्प्लेड. ठीक आहे, बाय द ऑब्जेक्ट. दिस इज द आर्किमिडीज प्रिन्सिपल. म्हणजे ही जेवढी जागा घेतली आहे तेवढीच बोयंट फोर्स इथे काम करणार आहे. ठीक आहे. सरळ आणि साधारण भाषेमध्ये आपण काय म्हणू शकतात की एखाद्या लिक्विड मध्ये जर एखादा ऑब्जेक्ट टाकला गेला तर ही जी ऑब्जेक्टची वेट आहे तो ऑब्जेक्ट आपलं वेट प्रमाणे वॉटर मध्ये जागा घेणार आणि ही जेवढी जागा घेणार तेवढी बोयंट फोर्स इथे ऍक्ट होणार किंवा बोयंट फोर्स इथे काम करणार. हा आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल. आणि ठीक आहे, मी इथे प्रिन्सिपल लिहून देतो, मग अजून आपण पुढची चर्चा करू. काय वेन अन ऑब्जेक्ट इज, प्रिन्सिपल आहे वेन अन ऑब्जेक्ट इज partially or fully deep or immersed शब्द आलेले आहे. immersed
द फ्लूइड. ठीक आहे. आता इथे दोन वर्ड आहे. इमर्ज. इमर्ज म्हणजे काय? डीप म्हणजे बुडविणे. ठीक आहे. आणि फ्लूइड. फ्लूइड म्हणजे काय? लिक्विड किंवा एअर. लिक्विड आपण घेऊ शकतो इथे. ठीक आहे. तर इन अ फ्लूइड then buoyant force fluid then buoyant force is equal buoyant force is equal to the weight of an object weight of the fluid displayed weight of the fluid displaced by an object. अच्छा, बुoyant फोर्सला थोडासा अजून शोध करून एक प्रिन्सिपल काढलेला आहे. आर्किमिडीज प्रिन्सिपल आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. बघ काय लिहिलेलं आहे? when an object is partially or fully म्हणजे पार्शली म्हणजे अर्धी आणि फुल्ली म्हणजे काय? पूर्णपणे आपण डीप केलं, इमर्स केलं. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आपण इमर्स केलं. ठीक आहे. देन काय होणार आहे? बुoyant फोर्स इज इक्वल टू वेट ऑफ द फ्लूइड. म्हणजे बुoyant फोर्स इक्वल राहणार आहे कशापेक्षा? की जो लिक्विडचा वेट आहे आणि जेवढी जागा घेणार आहे तेवढी. ठीक आहे. डिस्प्लेस बाय एन ऑब्जेक्ट म्हणजे हा ऑब्जेक्ट किती जागा घेतो ते किंवा किती जागा चेंज केलेली आहे, डिस्प्लेस किती झालेला आहे त्याच्या इक्वल टू द दिस डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू द बुoyant फोर्स. हा लक्षात. तर हा आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल. आणि हा आर्किमिडीज प्रिन्सिपल वर जे आहे शिप अँड सबमरीन. ठीक आहे. हा जो आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे हा पुढे आपल्याला होतोय मॅन्युफॅक्चरिंग ऑफ शिप अँड सबमरीन. जेव्हा सबमरीन आणि शिप आपण बनवतो तेव्हा आपण काय यूज करतोय? आर्किमिडीज प्रिन्सिपल. आणि हा जो प्रिन्सिपल आहे, या प्रिन्सिपलच्या आधारावर आपण शिप आणि सबमरीन बनवतो. हा लक्षात. म्हणजे आता ऍप्लिकेशन पुढे टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ शिप अँड सबमरीन. कारण की आपण हा वेट वगैरे सर्व मोजून घेतले, बुoyant फोर्स आपण मोजून घेतलं आणि तो प्रमाणे आपल्याला शिप वगैरे बनवायचं. नाहीतर काय होणार? शिप बुडून जाईल. ठीक आहे. हा प्रिन्सिपलचा वापर केला तर शिप बुडणार नाही, तो वॉटरवर फ्लोट करणार आणि पुढे जाणार. ठीक आहे. हा होता आर्किमिडीज प्रिन्सिपल. याच्यानंतर अजून एक छोटासा पॉइंट आहे तुम्हाला, ते तुम्हाला हे पॉइंट बघायचं आहे की त्याच्यानंतर आपल्याला हा जो पॉइंट आहे हा पॉइंटवर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, वर्ड प्रॉब्लेम. ठीक आहे. तर हा छोटासा पॉइंट आहे आणि सोपा आहे. पहिला पॉइंट आहे तुम्हाला डेन्सिटी. ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय डेन्सिटी? डेन्सिटी तुमचा 7वी या वर्गात झालेला आहे. ठीक आहे. डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी मीन्स द इंटर रिलेशनशिप बिटवीन मास अँड व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे त्याचा मास किती आहे आणि व्हॉल्यूम किती आहे. म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूमची युनिट, मासची युनिट किती आहे? किलोग्राम. ठीक आहे. आपण कोणती जो मास आहे, मास आपण किलोग्राम मध्ये मोजतो म्हणजे किलोग्राम. आणि आपण व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूमची काय आहे? मीटर क्यूब. व्हॉल्यूमची युनिट काय आहे? मीटर क्यूब. हे पण आपलं झालेलं आहे मागच्या वर्षी. ठीक आहे. तर मग हे झालं मास अपॉन व्हॉल्यूम. देयरफॉर द युनिट ऑफ और द SI unit of density is काय राहणार आहे? किलोग्राम पर मीटर क्यूब. ठीक आहे. therefore the density of the unit of density is किलोग्राम पर मीटर क्यूब. ठीक आहे. ही झाली डेन्सिटी. त्याच्यानंतर अजून एक नवीन आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. दुसरा टॉपिक आहे रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स. म्हणजे कोणते एखादा सबस्टन्स आहे त्याची रिलेटिव्ह डेन्सिटी काय? तर रिलेटिव्ह डेन्सिटी काय? द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इज एक्सप्रेस्ड विथ रिस्पेक्ट टू द वॉटर. आवश्यक
रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे एखादा सबस्टन्स आहे, ठीक आहे, त्याची डेन्सिटी आपण समजा फॉर्म्युला आपण घेऊ पहिले. रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स. म्हणजे तो सबस्टन्सची डेन्सिटी काय आहे? डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. ठीक आहे, म्हणजे जर कोणताही सबस्टन्स आहे त्याची आपल्याला जर रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची असेल तर आपण रिलेटिव्ह डेन्सिटी आपण कसं काढू शकतात की जो सबस्टन्स आहे, समजा की हा चौक आहे, याची डेन्सिटी आपल्याला काढायची. ठीक आहे, त्याची मास आणि व्हॉल्यूम काय आहे तो काढायचा पहिले, त्याच्या वरती आपल्याला डेन्सिटी काढायची. ठीक आहे, तो समजा हा चौकची डेन्सिटी आपण काढलेला आहे, तो डेन्सिटी इथे ठेवायचे. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, इथे कोणताही सबस्टन्स होऊ शकतो, आणि हा जो डेन्सिटी ऑफ सबस्टन्स आहे त्याला डिवाइड करायचं आहे डेन्सिटी ऑफ वॉटर. वॉटरची डेन्सिटीचा वापर करून त्याला आपल्याला डिवाइड करायचंय. तर आपण काय काढू शकतात? रिलेटिव्ह डेन्सिटी. लक्षात. आणि ही जी आपण रिलेटिव्ह डेन्सिटी काढलेली आहे याला अजून एक दुसरा वर्ड आहे, त्याला काय म्हणणार आहे, काय सांगितलंय की हा आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. त्याला आपण काय म्हणणार आहोत? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आलं लक्षात. म्हणजे हा डेन्सिटी आपण काढलं, मास अपॉन व्हॉल्यूम, आणि हा डेन्सिटी इथे ठेवायचे सबस्टन्सची आणि त्याला डिवाइड करायचे. वॉटरची डेन्सिटीचा वापर करून त्याला डिवाइड करायचे. जो आन्सर येईल तो काय आहे? रिलेटिव्ह डेन्सिटी. आणि ही जी रिलेटिव्ह डेन्सिटी आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट सबस्टन्स. ठीक आहे. आता मुलांना तुम्हाला काय करायचंय की ही डेन्सिटीचा फॉर्म्युला आणि रिलेटिव्ह डेन्सिटी काय आहे, ठीक आहे, हा फॉर्म्युला हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. याच्या आधारावर आपण काय करणार आहोत? आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर मग काय करायचं आपल्याला? याच्या पुढे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर तुम्ही हा प्रॉब्लेम, हा जो डेन्सिटी दिलेले फॉर्म्युला ते लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, थँक्यू.